विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला वनस्पती रोग, रोगशास्त्र, रोगाची कारणे, महत्त्व, वर्गीकरण, रोग नियंत्रणाची मूलतत्वे, तसेच वातावरणातील घटक व पिकावर होणारे त्याचे परिणाम आणि रोगासंबंधी अंदाज वर्तविण्याच्या पद्धती हे प्रकरण सुरू केलेलं आहे. तर या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला वनस्पती रोग म्हणजे काय ही व्याख्या बघितलेली आहे. त्यानंतर पिकावरील रोगास कारणीभूत असणारी जी काही कारणं आहेत, सजीव कारणं, निर्जीव कारणं, निर्जीव कारणं, ती पण आपण गेल्या लेक्चरला पाहिलेली आहेत. त्यानंतर रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व हे आपण निश्चितच पाहिलेलं आहे. आजच्या तासाला आपण रोगांचे वर्गीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिलं जे वर्गीकरण केलेलं आहे रोगाचं, ते म्हणजे रोगांच्या लक्षणावरून रोगाचं वर्गीकरण. जे पिकावरती जे रोग पडतात त्यामुळे आपणाला पिकावरती काही लक्षणं दिसून येतात आणि या लक्षणावरूनच रोगाचं हे वर्गीकरण केलेलं आहे. जसं आपण पाहतो लक्षणं कुठं दिसतात, मुळावर जर लक्षणं दिसत असतील तर त्याला आपण किंवा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मुळकूज रोग आहे, खैऱ्या रोग आहे, पानावरील ठिपके, तसं तांबेरा रोग आहे. अशा प्रत्येक रोगाची वेगवेगळी काही लक्षणं आपल्याला दिसून येतात. म्हणून आपणाला हे रोग ओळखता येतात. जे लक्षणं वेगवेगळी, त्यामुळे रोग ओळखणं आणि त्यावरती नियंत्रण करणं सोपं होतं. म्हणजे असं जे रोगाचं वर्गीकरण केलेलं आहे त्यालाच रोगांच्या लक्षणावरून रोगांचं वर्गीकरण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वनस्पतीच्या लागण झालेल्या भागावरून रोगाचं वर्गीकरण. आपल्याला माहिती आहे की वनस्पतीचे जे वेगवेगळे भाग आहेत, पान, मूळ, खोड, फूल आहे, साल आहे, फळ आहे, तर अशा वेगवेगळ्या भागांना जेव्हा रोगाची लागण होते त्यावरून त्या रोगांचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. उदाहरणार्थ मुळावर जर रोगाची लागण होत असेल तर त्याला मुळावरील रोग म्हणतो आपण. फळावर वेगवेगळे रोग पडतात त्याला फळावरील रोग म्हणतो आपण. पानावर वेगवेगळे रोग पडतात त्याला पानावरील रोग म्हणतो आपण. किंवा खोड असेल, साल असेल, यावरती सुद्धा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. फुलावरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. म्हणून आपणाला रोगांचं हे वनस्पतीच्या लागण झालेल्या भागावरून रोगाचं वर्गीकरण असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे वनस्पतीच्या प्रकारानुसार रोगांचे वर्गीकरण. आपल्याला माहिती आहे वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं फळझाडे आहेत, फुलझाडे आहेत, तेलबियाची पिकं आहेत, काही म्हणजे कडधान्य आहेत, तृणधान्य आहेत, भाजीपाल्याची पिकं आहेत. जशा वेगवेगळ्या वनस्पती प्रकारानुसार वेगवेगळे रोग पडत असतात. म्हणून हे जे रोगांचं वर्गीकरण केलेलं आहे ते वनस्पतीच्या प्रकारानुसार केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ फळावरील रोग निश्चितच वेगळे असतात. फळझाडावरील रोग वेगळे असतात. भाजीपाल्यावरील रोग हे सुद्धा निश्चितच काही वेगळे आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या वनस्पतीच्या प्रकारानुसार रोगाचं वर्गीकरण आपल्याला सांगता येतं. त्यानंतर प्रसार किंवा लागणीच्या तीव्रतेवरून रोगांचे वर्गीकरण. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक रोग हा जो आहे तो निश्चितच त्याचा प्रसार किंवा लागणीची तीव्रता ही वेगवेगळी असते. काही रोग हे आपणाला रोग पडला मनस्तोवर संपूर्ण पीक जमीनोध्वस्त झालेलं किंवा नुकसान झालेलं दिसून येतं किंवा तो लगेच इतरत्रही फैलावतो. काही रोग हे विशिष्ट प्रदेशापुरते विशिष्ट हंगामामध्येच आपणाला पिकावरती पडलेले दिसून येतात. म्हणून असं जे रोगांचं वर्गीकरण आहे त्याला रोगांचा प्रसार व लागणीच्या तीव्रतेवरून रोगांचं वर्गीकरण असं म्हटलेलं आहे. याच्यात पुन्हा उपप्रकार आहेत मित्रांनो. यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रादेशिक रोग. जे रोग विशिष्ट प्रदेशामध्येच विशिष्ट पिकावरतीच पडतात म्हणून त्याला प्रादेशिक रोग असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्या प्रदेशामध्ये आपल्याला ते रोग निश्चितपणे त्या पिकावरती दिसून येतात म्हणून ते प्रादेशिक रोग ठरतात. उदाहरण आपल्याला सांगता येईल. दार्जिलिंग परिसरामध्ये बटाट्यावर पडणारा वार्ट रोग हा प्रादेशिक रोग आहे. जे त्या दार्जिलिंग परिसरामध्ये जेव्हा बटाटा पिकवला जातो तेव्हा त्याच्यावरती वार्ट रोग हा पडतो. आपल्याकडं जर बटाटा आपण घेतला तर त्यावरती वार्ट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही म्हणून त्याला आपल्याला प्रादेशिक रोग असं म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रकार आहे याच्यातील तो म्हणजे सतत येणारा रोग. म्हणजे हंगाम कुठलाही असू द्या किंवा पीक कुठलंही असू द्या ते रोग हमखास आपल्या शेतातील पिकावरती हजेरी लावतात. म्हणजेच आपल्या शेतातील पिकावरती त्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याला सतत येणारे रोग म्हणतो आपण. उदाहरणार्थ आपणाला सांगता येईल तृणधान्यावरील तांबेरा आहे. त्याच पद्धतीने
अनेक पिकावर किंवा भाजीपाला पिकावर येणारा भुरी रोग आहे. तर असे हे सतत येणारे रोग आहेत असं म्हणता येईल. त्यानंतर तिसरा प्रकार आहे याच्यातील ते म्हणजे तुरळक रोग. तुरळक म्हणजेच काय तर केव्हा तरी ते असे कुठल्या तरी केव्हा तरी किंवा तुरळक प्रमाणात ते पिकावरती पडलेले दिसून येतात, म्हणून त्याला तुरळक रोग असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ आपणाला सांगता येईल की काकडीच्या पानावर पडणारा ठिपक्यात्मक पानावरील कोणात्मक ठिपक्याचा रोग. काकडीच्या पानावर पडणारा कोणात्मक ठिपक्याचा रोग हा तुरळक रोग आहे. म्हणजे तो क्वचित किंवा तुरळक प्रमाणात आपणाला काकडीवरती दिसून येतो, म्हणून तो तुरळक रोग ठरतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा उपप्रकार आहे तो म्हणजे साथी स्वरूप रोग. साथी स्वरूप म्हणजे काय तर एकदा तो रोग पिकावरती आला म्हणस्तोवर संपूर्ण प्लॉट किंवा संपूर्ण आपलं पीक आणि तेथील परिसरातील सर्व किंवा इतर पिकंसुद्धा त्याला बळी पडतात. त्यालाच आपण साथी स्वरूप रोग असं म्हणतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रकार आहे म्हणजे महत्त्वाचा प्रकार. आपण आतापर्यंत 4 प्रकार पाहिले आणि त्या 4ही प्रकारामध्ये चौथ्या प्रकारातील पुन्हा 4 उपप्रकार पाहिले. मग हा 5वा प्रकार आहे प्रमुख प्रकार, तो म्हणजे रोगास कारणीभूत रोगजंतूवरून वर्गीकरण. आपल्याला माहिती आहे की रोगास कारणीभूत असे वेगवेगळे रोगजंतू असतात. उदाहरणार्थ जीवाणू, बुरशी, विषाणू, मायकोप्लाझ्मा, रिकेटनिया, तसंच सूत्रकृमी आहेत. त्याच पद्धतीने पिकावर पडणाऱ्या परोपजीवी किंवा पिकावरती जगणाऱ्या परोपजीवी वनस्पती असतील, तर अशी जी काही वेगवेगळी कारणं आहेत त्यालाच रोगास कारणीभूत रोगजंतूवरून रोगाचं वर्गीकरण असं म्हटलेलं आहे. तर याच्यातील पहिला रोगजंतू घेऊया आपण, तो म्हणजे बुरशी किंवा बुरशीजन्य रोग म्हणतो आपण त्याला. जे ज्या रोगास बुरशी कारणीभूत असते अशा रोगाला आपण बुरशीजन्य रोग म्हणतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल बटाट्यावरील वार्ट रोग हा बुरशीजन्य रोग आहे. किंवा रोपवाटिकेमध्ये होणारी रोपांची उबळ म्हणजे काय तर रोपं मरतात रोपवाटिकेमध्ये, किंवा लावलेली काही जी फळझाडं आहेत ती सुद्धा मरतात. तर हे सुद्धा बुरशीजन्य रोगामध्ये मोडतात. त्याच पद्धतीने रताळ्यावर येणारा मुळकूज रोग, बाजरी ज्वारीवरील अर्गट रोग किंवा गहू बाजरी यावर पडणारा तांबेरा रोग हे सर्व बुरशीजन्य रोगामध्ये येतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मित्रांनो तो म्हणजे जीवाणूजन्य रोग. जे या रोगासाठी जीवाणू कारणीभूत असतो किंवा जीवाणूमुळे हे रोग पिकावरती पडतात, म्हणून त्यांना जीवाणूजन्य रोग असं म्हणतो आपण. हे जीवाणू कसे असतात तर सूक्ष्म असतात, आकाराने हे लहान किंवा हे साधे असतात. तसंच हरितद्रव्य विरहित परोपजीवी वनस्पती म्हणजे जीवाणू असतात. ते जीवाणू हालचाल करतात. त्याच पद्धतीने कुजणे, आंबणे, नासणे अशा वेगवेगळ्या प्रक्रिया ते करत असतात. म्हणूनच अशा जीवाणूंचा प्रादुर्भाव जेव्हा पिकावरती होतो तेव्हा जीवाणूजन्य रोग पिकावरती पडला असं आपल्याला म्हणता येईल. उदाहरणार्थ लिंबावरील खैऱ्या रोग हा जीवाणूजन्य रोग आहे. किंवा डाळिंबावर पडणारा तेल्या रोग हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. त्यानंतर पुढचा जीवाणू आहे मित्रांनो किंवा पुढचा रोगजंतू आहे तो म्हणजे विषाणूजन्य किंवा मायकोप्लाझ्माजन्य रोग. म्हणजे पिकावरती जेव्हा विषाणूंचा प्रादुर्भावामुळे रोग पडतो किंवा मायकोप्लाझ्माजन्य विषाणूचा प्रादुर्भाव जेव्हा पिकावरती होतो तेव्हा तो रोग विषाणूजन्य व मायकोप्लाझ्माजन्य रोग या गटामध्ये मोडतो. तर हे सजीव आणि निर्जीव अशा दोन्ही प्रकारचे गुणधर्म दर्शवणारे हे विषाणू असतात. अथवा मायकोप्लाझ्मामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रोग पिकावरती पडलेले दिसून येतात. उदाहरणार्थ आपणाला सांगता येईल केळीवरील पर्णगुच्छ रोग आहे किंवा मिरचीच्या पानावर पडणारा बोकड्या रोग आहे किंवा केवडा रोग आहे. तंबाखूवरील विषाणूजन्य रोग आहे किंवा तिळावर पडणारा पर्णगुच्छ रोग आहे. तर असे हे रोग विषाणूजन्य रोग आहेत असं म्हणता येईल. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे सूत्रकृमीमुळं होणारे रोग. आपल्याला माहिती आहे सूत्रकृमी आपण शिकलेलोही आहेत. तर सूक्ष्म हे धाग्याप्रमाणे हे प्राणी असतात सूत्रकृमी. हे सहजासहजी डोळ्यांना दिसत नाहीत. यांचा प्रादुर्भाव पिकांच्या मुळ्यावरती होऊन मुळांची कार्यक्षमता मंदावते आणि झाडाच्या वाढीवरती फलोत्पादनावरती परिणाम होतो. म्हणजेच रोगाचा प्रादुर्भाव झाडाला झाला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून सूत्रकृमी हे सुद्धा एक रोगास कारणीभूत असे एक कारण आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने पुढचा प्रकार आहे तो म्हणजे परोपजीवी वनस्पती.
या परोपजीवी वनस्पतीमुळे सुद्धा पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. आपल्याला माहिती आहे अमरवेल किंवा फळबागावर असणारी अमरवेल, ज्वारीवरील स्ट्रायगा आहे, तंबाखूवरील बंबाकू आहे, अशा ज्या परोपजीवी वनस्पती आहेत त्या पिकावरती जेव्हा पडतात त्यामुळं पिकावरती आपणाला रोगाची लक्षणं दिसून येतात. म्हणून आपणाला परोपजीवी वनस्पतीमुळं रोग पडतो असं म्हणता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे वर्गीकरण आहे रोगास कारणीभूत रोगजंतूवरून वर्गीकरणामध्ये आपण वरचा प्रकार पाहिला, रोगजंतूमुळे होणारे रोग. आता यामध्ये आपणाला रोगजंतूशिवाय होणारे रोग असा हा मुद्दा आपणाला पाहावा लागेल. तर रोगजंतूशिवाय पिकावरती रोग पडतात म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार दिसून येतात. एक म्हणजे अन्नद्रव्याचा असमतोल पुरवठा आणि वातावरणातील अनियमित बदल. जे वातावरणामध्ये जे काही पाऊस आहे, आर्द्रता आहे, सूर्यप्रकाश आहे, तापमान आहे, तर या घटकामध्ये सतत बदल होत असतो आणि या बदलाचा परिणाम झाडाच्या वाढीवर, फलोत्पादनावर किंवा पिकावरती होत असतो आणि निश्चितच रोगाचा प्रादुर्भावही त्याच्यामुळे होत असतो. म्हणून वातावरणातील अनियमित बदल हे कारण आपणाला पिकावर रोग पडण्याचं जंतूशिवाय असणारं कारण आहे असं म्हणता येईल. उदाहरणार्थ कमी जास्त तापमान जर पडलं तर पिकावरती किंवा पानावरती इजा होते, फुलांची गळ होते किंवा कडक थंडी असेल तर केळीची पाने गुंडाळली जातात किंवा पाने ती वाळली जातात. तसंच प्राणवायूची कमतरता असेल तर बटाट्याचा जो गर आहे तो काळा पडलेला आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीने दूषित हवामान जर असेल तर आंब्याचा जो शेंडा आहे तो काळा पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच हवामानामध्ये होणारा बदल हे पिकावर रोग पडण्याचं एक रोगजंतूशिवाय असणारं कारण आहे. आणि दुसरं कारण म्हणजे अन्नद्रव्याचा असमतोल पुरवठा. तर पिकाच्या वाढीसाठी जी शिफारस केलेली अन्नद्रव्ये असतात तर ती अन्नद्रव्ये योग्य वेळी योग्य प्रमाणात जर दिली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम पिकावरती रोग पडण्यावरती होतो. म्हणजेच आपणाला माहिती आहे पिकाच्या वाढीसाठी अन्नद्रव्ये आवश्यक असतात. मग ही अन्नद्रव्ये जेव्हा असमतोल पुरवतो किंवा ती अन्नद्रव्ये जेव्हा कमी पडतात तेव्हा पिकावरती रोग दिसून येतात. उदाहरणार्थ आपणाला सांगता येईल की जास्त जर आपण नत्राची मात्रा सफरचंदाला दिली तर सफरचंदाच्या सालीच्या आतील ऊतींचा नाश होतो, म्हणजे सफरचंद फूस होतात आणि निश्चितच त्यांचा दर्जा किंवा त्यांची गुणवत्ता खालावली जाते. म्हणून अन्नद्रव्याचा असमतोल पुरवठा हे सुद्धा पिकावर रोग पडण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं जर उदाहरण आपण घ्यायचं झालं तर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर भाताची पानेही वाळतात किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं कपाशी म्हणजेच कापसावरती लाल्या रोगाचाही प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणजेच एकूणच अन्नद्रव्याची कमतरता हे रोगासाठी एक कारण आहे आणि ते रोगजंतूशिवाय असणारं कारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे याच्यातील ते म्हणजे रोग नियंत्रणाची मूलतत्वे. तर निश्चितच आपण पिकावर रोग पडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी ही जर रोग नियंत्रणाची मूलतत्वे आपण अंमलामध्ये आणली किंवा त्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितच आपलं पीक हे निरोगी राहण्यासाठी मदत होते. त्यातील पहिलं मूलतत्व आहे मित्रांनो ते म्हणजे शेतातून रोगजंतूचा फैलाव किंवा प्रवेश टाळणं. म्हणजे आपल्या शेतामध्ये जो रोगास कारणीभूत असणाऱ्या रोगजंतूचा फैलाव होत असतो तो आपण टाळण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून पिकावरती रोग होणार नाही. त्याच पद्धतीने रोगग्रस्त भागातून रोगजंतूचं उच्चाटन करणं. आपल्याला माहिती आहे पिकावरती जेव्हा रोगाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपण ते भाग काढून बांधावरती टाकतो किंवा शेतात इतरत्र टाकतो. तर असं केल्यामुळे निश्चितच पिकावरती आणखीन रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणून आपण रोगग्रस्त ही जी काही फळं आहेत, रोगग्रस्त पानं आहेत, रोगग्रस्त फांद्या किंवा मुळे आहेत किंवा झाडाचे जे काही विविध रोगग्रस्त टाकाऊ पदार्थ आहेत ते आपण जाळून किंवा जमिनीमध्ये खोल खड्डा करून टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून रोगजंतूचा फैलाव होणार नाही. त्याच पद्धतीने पुढचं मूलतत्व आहे मित्रांनो ते म्हणजे रोगग्रस्त झाडांची पाने, फुले, फळे किंवा फांद्या असतील किंवा मुळे असतील, काडे, कचरा, धसकटे हे आपण निश्चितच इतरत्र किंवा उघड्यावरती न टाकता त्यांची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. त्यानंतर पुढचं मूलतत्व आहे ते म्हणजे रोगांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण. म्हणजेच जेव्हा विविध उपाययोजना करूनही रोग आटोक्यात येत नाही त्यावेळेस आपण त्या
रोगासाठी रासायनिक उपाययोजना करू शकतो. म्हणजे विविध प्रकारची जी काही बुरशीनाशक आहेत, रोगनाशक आहेत, त्याचा आपण पिकावरती योग्य प्रमाणात वापर करून रोगाचं उच्चाटन करू शकतो. त्यानंतर पुढचं मूलतत्व आहे मित्रांनो, ते म्हणजे जैविक रोग नियंत्रण. आपल्याला माहिती आहे की पिकावरती जेव्हा रोग पडतात त्यावेळेस आपण रासायनिक किंवा इतर उपाययोजनाही करत असतो. तर त्याच्या जोडीला एक पर्यावरणपूरक रोग नियंत्रणाची पद्धती कुठली असेल किंवा मूलतत्व कुठलं असेल तर ते म्हणजे जैविक पद्धतीने रोग नियंत्रण. उदाहरणार्थ आपण शिकलेलो आहोत ट्रायकोडर्मा जैविक बुरशी. तर या ट्रायकोडर्मा जैविक बुरशी जेव्हा आपण पिकांच्या बियाला पेरणीपूर्वी किंवा रोपांच्या मुळ्याला जेव्हा आपण लागवडीपूर्वी वापरत असतो वापरू त्यावेळेस निश्चित ट्रायकोडर्मा बुरशी ही जमिनीतून उद्भवणाऱ्या आणि बियावर असणाऱ्या रोगजंतूपासून पिकाचा बचाव करते. म्हणजेच ते पीक रोगजंतूला निश्चितच रोगाला बळी पडत नाही. म्हणून अशा जैविक पद्धतीचा अवलंब करून आपण रोग नियंत्रण करू शकतो. म्हणून हे एक महत्त्वाचं जैविक रोग नियंत्रण मूलतत्व आहे असं म्हणता येईल. त्यानंतर रोगप्रतिकारक जातींची पैदास करणं. निश्चितच कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे किंवा संशोधन जिथं कृषी संशोधनं केली जातात अशा ठिकाणी पिकावर पडणाऱ्या विविध रोगाला प्रतिकार करणाऱ्या जातींची पैदास केली जाते. त्यावरती संशोधनं होत असतात. पण अशा जाती जर आपण आणून शेतामध्ये लागवड केली, असं बी रोपं जर आपण शेतामध्ये लागवड केली तर निश्चितच पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि निश्चितच ते एक रोग नियंत्रणाचं मूलतत्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने पुढचं मूलतत्व आहे मित्रांनो, ते म्हणजे एकात्मिक रोग नियंत्रण. एकात्मिक म्हणजे काय तर मशागती पद्धती असू द्या, म्हणजे अनेक पद्धतीचा वापर रोग नियंत्रणासाठी तारतम्यानं करणं त्यालाच एकात्मिक कीड रोग नियंत्रण असं म्हणता येईल. जे ही पद्धती निश्चितच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पिकावर रोग पडल्यानंतर लगेच बाजारामध्ये जाणं आणि रासायनिक रोगनाशक आणून फवारणं हे कितपत योग्य आहे तर नाही असं म्हणता येईल. म्हणजे इतर पद्धतीही आपण या रासायनिक पद्धतीच्या जोडीला जेव्हा अवलंबतो आणि शेवटी जेव्हा रोगच आटोक्यात येत नाही अशा वेळेस आपण रासायनिक पद्धती अवलंबणं गरजेचं आहे. म्हणून अशी जी काही एकात्मिक पद्धती आहे त्यालाच आपण एकात्मिक रोग व्यवस्थापन असं म्हणतो. त्याच पद्धतीने विविध मशागतीच्या पद्धतीही आपण अवलंबणं गरजेचं आहे. खोल नांगरट करणं जमिनीची, कुळवाच्या पाळ्या देणं, खुरपणी करणं किंवा कोळपणी करणं, कुळवणी करणं अशा वेगवेगळ्या मशागतीच्या पद्धती अवलंबूनही आपण पिकावर रोगाचा प्रादुर्भाव निश्चितच जो होत असतो तो टाळू शकतो. म्हणून हे एक रोग नियंत्रणाचं महत्त्वाचं मूलतत्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो रासायनिक बुरशीनाशकांचा योग्य वेळी प्रतिबंधात्मक वापर करणं. म्हणजे जी काही रासायनिक बुरशीनाशक आहे ती जर आपण योग्य वेळी योग्य प्रमाणात जर वापरली तर निश्चितच ते सुद्धा एक रोग नियंत्रणाचं मूलतत्व ठरतं. त्याच्यासाठी आपणाला निश्चितच पिकाचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. त्या रोगाच्या प्राथमिक अवस्था अंदाज आपणाला वर्तवता आला पाहिजे आणि निश्चितच त्यावरती उपाययोजना आपण मग करू शकतो. त्याच पद्धतीने जैविक बुरशीनाशकाचा वापरवरती आपण चर्चा केलेलीच आहे. तर अशी वेगवेगळी रोग नियंत्रणाची मूलतत्वे आपण अवलंबून पिकाचा रोगापासून बचाव करू शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे वातावरणातील घटक आणि पिकावर होणारे परिणाम. तर आपल्याला माहिती आहे वातावरणामध्ये वेगवेगळे घटक आहेत, जसं पर्जन्यमान आहे, तापमान आहे, आर्द्रता आहे, सूर्यप्रकाश आहे. तर हे वातावरणातील जे घटक आहेत किंवा ऑक्सिजन असू द्या, तुमचा कार्बन डायऑक्साईड असू द्या, नायट्रोजन असू द्या, असे वातावरणातील वेगवेगळे घटक पिकाच्या वाढीवरती निश्चितच परिणामकारक ठरत असतात किंवा या घटकावरच पिकावरती रोग पडणं किंवा न पडणं हे अवलंबून असतं. निश्चितच जेव्हा हे वातावरणातील घटक योग्य असतात तेव्हा पिकाचा रोगापासून बचाव होतो आणि हे वातावरणातील घटक जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त असतात किंवा प्रमाणापेक्षा कमी असतात तर त्याचे निश्चितच पिकाच्या वाढीवर किंवा पिकावर रोग पडण्यासाठी ते कारणीभूत ठरतात असं म्हणता येईल. तर हे घटक आपण एक एक पाहूया. पहिला घटक आहे तापमान. आपल्याला माहिती आहे तापमान जर अधिक झालं तर निश्चित पिकावरती पिकं पानं वाळून जातात, फुलांची गळ होते किंवा निश्चितच पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो किंवा तापमान खूप कमी असू द्या प्रमाणापेक्षा तर त्याच्यामुळं सुद्धा निश्चितच पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणून आपण योग्य तापमान
किंवा हंगामानुसार आपण निश्चितच पेरणी जेव्हा करू तेव्हा निश्चितच पिकाचा रोगापासून बचाव होतो असं म्हणता येईल. म्हणजेच तापमान हा घटक पिकावर रोग पडण्यासाठी कारणीभूत आहे. आपल्याला माहिती आहे की 0 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान इतक्या खाली येणारेही काही प्रदेश आहेत किंवा तापमान 40, 45, 47 पर्यंत जाणारे सुद्धा काही जिल्हे, काही प्रदेश आपल्याकडे आहेत, जे अति कमी तापमान आणि अतिउच्च तापमान जे याच्यामुळं पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने मित्रांनो पुढचा म्हणजेच जेव्हा निश्चित तापमान योग्य असतं तेव्हा त्या योग्य तापमानामुळं रोगजंतूचा फैलाव होत नाही किंवा वाढीवरती अटकाव बसतो. म्हणून योग्य तापमान असणं हे पिकावरती रोग न पडण्यासाठी एक महत्त्वाचं ठरू शकतं. म्हणून तापमान योग्य असणं हे गरजेचं आहे. तापमान अधिक असेल तरीही आणि तापमान कमी असेल प्रमाणापेक्षा तरी पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे किंवा वातावरणातील तो म्हणजे सूर्यप्रकाश. आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाशाची आवश्यकता निश्चितच वनस्पतीच्या गर्भधारण प्रक्रियेसाठी आवश्यक असते. म्हणजे अन्ननिर्मितीची प्रक्रिया ही सूर्यप्रकाशावरतीच अवलंबून असते. दिवसाचा किती वेळ किती तास सूर्यप्रकाश मिळतो यावरती अन्नद्रव्ये तयार होत असतात आणि अन्नद्रव्ये जितकी चांगल्या पद्धतीने तयार होतील तितकी रोगप्रतिकारक क्षमता पिकामध्ये तयार होत असते. म्हणून सूर्यप्रकाश हा घटक रोगास कारणीभूत असणारा वातावरणातील घटक आहे. सूर्यप्रकाश जेवढा चांगला असेल तेवढं योग्य आहे. सूर्यप्रकाश जर खूप प्रखर असेल किंवा सूर्यप्रकाश जर खूप खाली असेल किंवा ढगाळ वातावरण असेल याउलट जर सांगायचं म्हटलं तर निश्चितच पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. जी वनस्पतीची वाढ खुंटते, उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. त्यानंतर तिसरा घटक आहे मित्रांनो तो म्हणजे आर्द्रता. पिकाच्या वाढीसाठी योग्य आर्द्रतेची आवश्यकता निश्चितच असते. म्हणजे आर्द्रता खूप कमी असूनही चालणार नाही किंवा ही आर्द्रता प्रमाणापेक्षा जास्त असूनही चालणार नाही. जर तसं असेल तर निश्चितच पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ खूप आर्द्रता असेल तर बुरशीजन्य रोग किंवा भुरी रोगाचा प्रादुर्भाव पिकावरती झालेला दिसून येतो. आणि खूप जर कमी आर्द्रता असेल तरी सुद्धा पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणजेच आर्द्रता म्हणजे दवबिंदू म्हणतो आपण थोडक्यात. तर हे दव प्रमाणापेक्षा जास्त किंवा प्रमाणापेक्षा कमी असूनही चालणार नाही. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये. तर पिकावरती रोग पडण्याचं हे सुद्धा वातावरणातील एक महत्त्वाचं कारण आहे असं म्हणता येईल किंवा वातावरणातील महत्त्वाचा घटक आहे. तर अन्नद्रव्ये किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतो आपण. तर निश्चितच ही अन्नद्रव्ये वातावरणातून पिकाला मिळत असतात. मग ही अन्नद्रव्ये जेव्हा मिळत नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतात तर तेव्हा पिकावरती रोगसदृश्य लक्षण आपल्याला दिसून येतात. निश्चितच या सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आपल्याला सांगता येईल की मॉलिब्डेनम आहे, लोह आहे, जिस्त आहे, तांबे आहे, बोरॉन आहे, अशी सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीसाठी गरजेची असतात. ही अल्प प्रमाणात पिकाला लागतात परंतु याच्या कमतरतेमुळं मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान झालेलं दिसून येतं. म्हणून वातावरणातील सूक्ष्म अन्नद्रव्य हा घटक निश्चितच पिकाच्या वाढीवर किंवा पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो किंवा ठरत असतो. म्हणून ही सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात पिकाला पुरवणं किंवा त्याचा पुरवठा होणं गरजेचं असतं. त्यानंतर मित्रांनो रोगासंबंधी अंदाज वर्तविण्याच्या पद्धती हा एक छोटासा मुद्दा आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की आपण एक शेतकरी किंवा एक प्रगतशील आपण शेती करत असतो. त्यावेळेस आपणाला रोगासंबंधी अंदाज बांधता आला पाहिजे. तर या अंदाजानुसारच आपणाला पुढील उपाययोजना करता येतात की आपल्या पिकावरती कुठला रोग पडेल, आता हवामान कशा पद्धतीचं आहे, मग आपण काय उपाययोजना केलेली आहेत. जे हे अंदाज आपल्याला निश्चितच या बांधता आले पाहिजेत. म्हणून आपण रोगासंबंधी अंदाज वर्तवण्याच्या पद्धती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या पद्धती निश्चितच 2 आहेत. पहिली पद्धती आहे 2 हंगामातील पिकाच्या मधल्या कालावधीत असणारं हवामान. जे 2 हंगाम आपल्याला माहिती आहे पिकाचे हंगाम 3 आहेत, खरीप, रब्बी आणि उन्हाळी. ह्यातल्या कुठल्याही 2 हंगामाच्या मधील जे काय हवामान असतं
दोन हंगामातील पिकांच्या मधल्या कालावधीत असणारं हवामान. जे दोन हंगामामध्ये आपण दोन वेगवेगळी पिकं घेत असतो. जे पहिलं पीक आहे खरीपातील समजा आणि दुसरं पीक रब्बीतील आहे. तर खरीपातील पीक आणि रब्बीतील पीक या जे खरीपातील पीक काढलंय आपण आणि रब्बीतील पीक आपल्याला घ्यायचं आहे. या दोन हंगामाच्या मध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आहे याचा अंदाज आपल्याला बांधून रोगासंबंधी आपल्याला निश्चितच त्याविषयी माहिती होऊ शकते. म्हणजे रोगासंबंधी आपल्याला अंदाज वर्तविता येतो. जर खरीपामध्ये खरीपाचं पीक आपण काढलं आणि जर रोगट वातावरण असेल तर पुढच्या पिकावरती निश्चितच रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे हे आपल्या लक्षात येतं. जे हवामान कसं आहे, जर निरोगी हवामान असेल तर निश्चितच पुढच्या हंगामामध्ये पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. म्हणून दोन हंगामामधील पिकाच्या मधल्या कालावधीत असणारं हवामान हे पिकावर रोग पडण्यासंबंधी अंदाज वर्तवण्याची पद्धती आहे. त्यानंतर दुसरी पद्धती आहे मित्रांनो, ती म्हणजे हंगामातील हवामान. म्हणजे पीक आपण ज्या हंगामात आपण ज्या पिकाची पेरणी केलेली आहे तर त्या हंगामामध्ये कुठल्या प्रकारचं हवामान आहे याचाही आपल्याला अंदाज घेऊन व कुठल्या प्रकारचा रोग पिकावरती पडणार आहे याचा आपल्याला निश्चितच अंदाज येऊ शकतो आणि तशा उपाययोजना आपल्याला करता येतात. म्हणून ही सुद्धा रोगासंबंधी अंदाज वर्तवण्याची दुसरी पद्धती एक महत्त्वपूर्ण पद्धती आहे. कुठली तर हंगामातील हवामान. म्हणजे ज्या हंगामामध्ये आपण पीक घेतलेलं आहे तर त्या हंगामातील हवामान कसं आहे तर याचा आपण विचार करून रोगासंबंधी अंदाज वर्तवू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो चार्ट दिलेला आहे तो आपण पाठीमागे शिकलेलो आहोतच. एक उजळणी म्हणून आपण शिकतोय, पाठीमागे शिकून झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही प्रमुख पिकामध्ये जे रोग पडतात तर त्या रोगासाठी अनुकूल असणारं हवामान दिलेलं आहे चार्टमध्ये. उदाहरणार्थ गहू, या गव्हावरती तांबेरा रोग पडण्यासाठी तापमान हे 20 ते 20 अंश सेल्सिअस असण्याची आवश्यकता आहे आणि आर्द्रता ही 50 ते 70% जेव्हा असते तेव्हा गव्हावरती तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यानंतर द्राक्षावरील केवड्या रोगासाठी 18 ते 24 अंश सेल्सिअस तापमान आणि 70 ते 100% आर्द्रतेची आवश्यकता असते. त्यानंतर द्राक्षावरील जीवाणूजन्य करपा जो आहे त्याच्यासाठी 20 ते 26 अंश सेल्सिअस तापमान आणि 80% आर्द्रतेची आवश्यकता असते. तसंच भातावरती जो करपा रोगाचा प्रादुर्भाव पडतो त्याच्यासाठी 25 ते 27 अंश सेल्सिअस तापमान आणि 75 ते 90% आर्द्रतेची आवश्यकता असते. तसंच वाटाण्यावर जो भुरी रोग पडतो त्याच्यासाठी 20 ते 25% आर्द्रतेची आवश्यकता असते. तर 20 ते 25% तापमान आणि 40 ते 50% आर्द्रता जेव्हा असते तेव्हा या वाटाण्यावरती भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर द्राक्षावरती जो भुरी रोग पडतो तर तो केव्हा पडतो तर 20 ते 24 अंश सेल्सिअस तापमान जेव्हा असतं आणि 40 ते 80% आर्द्रता जेव्हा असते तेव्हा या द्राक्षावरील भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. त्यानंतर डाळिंबावरील जो बॅक्टेरिया आहे किंवा तेल्या रोग म्हणतो आपण तर त्याच्यासाठी 29.4 ते 35.6 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि किमान तापमान हे 19.5 आणि 27.3 एवढं असेल आणि आर्द्रता ही 63 ते 87% एवढी असेल तर निश्चितच द्राक्षावर तेल्या आणि बॅक्टेरियाजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर मित्रांनो, निश्चितच आपण या बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे वनस्पती रोग हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. पुढील तासाला पुढील प्रकरण घेऊया. तर मित्रांनो, आपण हे शिकलेलो आहोत. एक उजळणी म्हणून आपण पुन्हा या ठिकाणी घेतोय. आपली फक्त 2 प्रकरणं महत्त्वाची राहिलेली आहेत. पिकावर पडणारे रोग, सर्व रोग आणि पिकावर पडणाऱ्या किडी. बघूया पुढच्या तासाला नवीन टॉपिक. धन्यवाद.